खऱ्या अर्थानं पुढच्या लोकशाहीच्या सणाला जोरदारपणानं आज सुरुवात होते आणि त्या निमित्तानं आज ही इथे शिवालयामध्ये पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. ती विशेष करून महाविकास आघाडीमध्ये आम्ही शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी पक्ष, शरद पवार साहेब अशा तिघांचे आणि प्रोग्रेसिव्ह रिपब्लिकन पक्ष यांच्या नेते श्री श्यामदादा गायकवाड यांच्या नेतृत्वाखालच्या पक्षाची अशा प्रकारची आमची पत्रकार परिषद बोलून आपण आलेले आहात. आपले आभार मानतो. गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये विविध रिपब्लिकन गटांनी आणि सामाजिक संघटनांनी महाविकास आघाडीच्या यशासाठी एकजुटीने प्रयत्न केले आणि त्यांनी जशी ही एक वैचारिक भूमिका घेतली की देशातील लोकशाही आणि देशाचं संविधान वाचवण्याची एक प्रमुख जबाबदारी आपली सर्वांची आहे आणि म्हणून ही निवडणूक त्या दृष्टीने फार महत्त्वाची मानून त्यांनी त्यांची भूमिकाही जाहीर केली आणि विभागामध्ये प्रत्येक उमेदवाराच्या यंत्रणेबरोबर खांद्याला खांदा लावून हे सर्व कार्यकर्ते सर्वत्र फिरून लोकांमध्ये जागृती केली. त्या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून महाविकास आघाडीला भरघोस असं यश महाराष्ट्रामध्ये मिळालं. तसं तर देशामध्ये सुद्धा जे 400 पार जाण्याच्या वल्गना करत होते त्यांना शेवटी 240 वर्ष थांबावं लागलं आणि 2 कुबड्या घेऊन सरकारला कसं उभं करावं लागलं. महाराष्ट्राने ही जी जागृती दाखवली तशीच जागृती किंवा थोडीशी आणखी जास्त जोरदारपणानं या विधानसभा निवडणुकीमध्ये दाखवली जाईल असा आमचा विश्वास आहे. आणि ह्या यशासाठी पुन्हा एकदा ही सर्व मंडळी, सामाजिक संघटना या सगळ्या बरोबर आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये जशी ही प्रोग्रेसिव्ह रिपब्लिकन आघाडी श्यामदादा गायकवाडच्या अध्यक्षतेखालची आहे तसेच ज्येष्ठ साहित्यिक आणि नेते श्री अर्जुन डांगरे यांच्या नेतृत्वाखालची रिपब्लिकन एकता आघाडी ही सुद्धा सोबत आलेली आहे. प्राध्यापक सुकुमार कांबळे यांची डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया ही सुद्धा आपल्यासोबत आलेली आहे. अशा अनेक संघटना आणि सामाजिक संस्था इथे आज या पत्रकार परिषदेचा माझ्यासोबत श्यामदादा गायकवाड आहे, राष्ट्रवादी पक्षाचे शरद पवार यांच्या नेतृत्वाखालच्या पक्षाचे नेते डॉक्टर जितेंद्र आव्हाड आणि वर्षातही आता काही मिनिटातच येत आहे पण आपल्याला फार वेळ खोळंबून ठेवू नये म्हणून आम्ही सुरुवात केलेली आहे. एकंदरीतच वातावरण हे पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या बाजूने झुकत आहे. दिवस आता फार थोडे राहिलेले आहेत आणि आजपासून 18 तारखेपर्यंत प्रचाराचा जो कालावधी आहे त्याचा पुरेपूर वापर करायचा असा आम्ही सर्वांनी निर्धार केलेला आहे. मी या निमित्तानं आजचे या पत्रकार परिषदेला आपल्या सर्वांना संबोधित करण्यासाठी माननीय श्यामदादा गायकवाड यांना विनंती करतो. लोकसभेच्या निवडणुकीत विविध रिपब्लिकन पक्ष, गट, सामाजिक संघटना, काही सिव्हिल सोसायटीज या सर्व एकत्रित आले आणि इंडिया आघाडीच्या पाठीमागे उभे राहिले आणि त्याचा नेमका परिणाम असा झालेला आहे. विशेष करून फुले आंबेडकरी समाज आणि धार्मिक अल्पसंख्याक असलेले जे मोठे समुदाय आहेत, मी अगदी स्पष्ट नाव घेऊ शकतो, मुस्लिम समुदाय आणि बौद्ध समाज सुद्धा, हे सगळे आघाडीच्या ख्रिश्चन सुद्धा म्हणजे सर्वच धार्मिक अल्पसंख्याक आणि फुले आंबेडकरी समाज हा एकत्रितपणे
इंडिया आघाडीच्या पाठीमागे उभं राहिला, महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या पाठीमागे, आणि एक दैदिप्यमान असं यश लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मिळालेलं आहे. जो काय केंद्रात जे काय केंद्रामध्ये जे शासन आलेलं आहे ते अल्पमताचं आहे. जे 400 पारचा ज्यांचा नारा होता आणि अत्यंत आक्रमक प्रचार होता, त्याला वेसण घालण्याचं काम संविधानवादी जनतेनं आणि लोकशाहीवादी जनतेनं केलं आहे. महाराष्ट्रामध्ये आता या विधानसभाच्या निवडणुकांच्या मध्ये सुद्धा आम्ही सर्व आंबेडकरवादी, शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचे सर्व समुदाय यांनी महाविकास आघाडीच्या पाठीमागे उभं राहायचं ठरवलेलं आहे. आणि आम्ही सुद्धा महाविकास आघाडीचे घटक आहोत. हे जे शासन आहे हे अत्यंत असंवैधानिक आणि पराकोटीचं भ्रष्टाचारी असं हे जे शासन आहे, आणि मुळामध्ये हे फॅसिस्ट असं शासन आहे. याचा पराभव सर्व जनवादी, लोकशाहीवादी, आंबेडकरवादी तत्वांनी एकत्रित येऊन केला पाहिजे. यासाठी आम्ही इथे एकत्रित आलेलो आहोत. ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. महाराष्ट्रातलं महाविकास आघाडीचं यश केंद्रात सुद्धा सत्तेचं समीकरण बदलू शकतो अशी आम्हाला खात्री आहे. त्यामुळे आम्ही एकत्रित आलेलो आहोत. आता हे करत असताना आम्ही आमचे उमेदवार उभे केलेले नाहीत. काही तांत्रिक अडचणीमुळे आम्हाला काही उमेदवार उभे करता आले नाहीत. आणि आंबेडकरी मतदार हा काही कुठल्याही पक्षाची, कुठल्याही नेत्याची जागिरी नाही. सर्व आंबेडकरी मतदार हा लोकशाहीला मानतो, संविधानासाठी, तिच्या संवर्धनासाठी वाटेल तो त्याग करायला तयार असतो. त्यामुळे आम्ही सर्वांनी ठरवलेलं आहे की महाविकास आघाडीच्या बरोबर राहायचं. आणि महाविकास आघाडीकडून सुद्धा आमच्या काही माफक ज्या अपेक्षा आहेत त्या बाबतीमध्ये मी देसाई साहेबांना सांगेन की आपण जे संयुक्त पत्र आहे त्याचं वाचन केलं तर चांगलं होईल. आणि आम्ही सगळे इथे एकत्रित आहोत ते या निवडणुकाच्या मध्ये एकत्रित कायम दिसणार आहोत. अगदी जमिनी पातळीवर म्हणजे ग्राउंड लेवलला आमचे सर्व कार्यकर्ते एकत्रितपणे या युतीच्या उमेदवारांचा पराभव करण्याच्यासाठी एकत्रितपणे राबतील अशा प्रकारची ग्वाही आम्ही देतो. आणि महाविकास आघाडीला शुभेच्छा व्यक्त करतो. आणि आमचे जे काही प्रश्न आहेत, अगोदर आम्ही निवेदन वगैरे दिली होती. माननीय शरद पवार साहेबांच्या बरोबरही चर्चा झालेली आहे, काँग्रेसच्या उच्चतम नेत्यांच्या बरोबर चर्चा झालेली आहे, आणि शिवसेनेच्या नेतृत्वाबरोबर म्हणजे उद्धवजींच्या नेतृत्वाखालील सातत्याने आमच्या चर्चा सुरू आहेत. आणि अत्यंत चांगला प्रतिसाद आहे. आणि आम्ही हे सर्व घटक महायुतीचा निर्णायक पराभव होईपर्यंत एकत्रित राहू आणि त्याच्यानंतरही एकत्रित राहू याची ग्वाही देण्यासाठी आम्ही सगळे इथे जमलेले आहोत. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र. सर्वांना जय भीम, जय लोधी. हे डेमोक्रॅटिक पार्टी पेडण्याचा संस्थापक अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष अजित चांगले आलेले आहे. पवार साहेबांची आमची 2 वेळेस बैठक झाली आणि महाविकास आघाडीला त्यांच्यासोबत राहायचा आमचा निर्णय झाला. त्याचं कारण असं की BJPचं सरकार आल्यापासून दलितांचं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे. 2 मिनिटात माझे उदाहरण सांगतो की बजेटमध्ये SC ST साठी 25% तरतूद करायला पाहिजे हा नियम आहे, पण 5% तरतूद आलेली आहे. त्या 5% सुद्धा आमच्या पदरात काहीच पडत नाही. म्हणजे लाडक्या बहिणीकडे आमचा फंड वळवला, तीर्थक्षेत्राच्यासाठी जाणाऱ्या माणसांना जो पैसा पुरवला जातो त्याचे जेअर काढून तो सामाजिक न्याय भवनचा फंड तिकडे वळवलेला आहे. पंढरीला ज्या वाऱ्याचा त्याचं महामंडळ तयार केलं, त्या महामंडळाला दलितांचा सामाजिक न्याय विभागाचा फंड वळवलेला आहे. आज सध्या आमच्यासाठी तिजोरीत त्यांच्याकडे पैसा नाही. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांची अडचण झालेली आहे, वसतिगृह बंद पडत चाललेले आहेत, परदेशात जाणारी जी स्कॉलरशिप मुलांना मिळत होती ती ठप्प झालेली आहे. आणि ज्या वेळेस अजितदादा अर्थमंत्री झाले त्यावेळेस दलितांचा फंड इतरत्र वळवून दलितांची फार मोठी नुकसान त्यांनी केलेलं आहे.
आणि म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये BJPला हटवणं आमचा अजेंडा आहे. आम्ही संदर्भामध्ये उमेदवार दिलेले नाहीत, कारण का मत विभागणे आम्हाला परवडणार नाही. मत विभागणी झाली तर पुन्हा BJP येईल, BJP आली की पुन्हा आमच्या हातामध्ये विकेट कठोर येणार आहे. हे टाळायचं असेल तर आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये गट तर सगळे भेदभाव बाजूला सोडून दलितांच्या सर्व पक्ष संघटना असतील, त्याच्यामध्ये आमची डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया आहे, कोणत्याही परिस्थितीमध्ये BJPचं सरकार त्यांची पिलावर यांना हटवणं हा आमचा अजेंडा असल्यामुळे मी महाविकास आघाडीच्या सोबत आहे. आधी जे काही श्यामदादा बोलले, नंतर जे काही सुकुमार कांबळे बोलले, जेव्हा जेव्हा बजेटरी कट येतो तेव्हा तेव्हा नेमका तो दलितांचाच कट का जातो? ST SC समाजाच्या निधीतनं कायम वेगवेगळ्या योजनांना पैसे दिले जातात, कायम वेगवेगळ्या योजनांना पैसे दिले जातात. सुरुवात केली. चालेल चालेल काय बाबा. मला वैयक्तिक कोणाचं नाव घ्यायचं नाही, आता त्यांनी नाव घेतलेलं आहे. आज सुद्धा मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्त्या बंद झालेल्या आहेत. मागासवर्गीयांनी शिकूच नये असं या सरकारचा उद्देश दिसतोय. OBCची स्कॉलरशिप बंद झाली, SCची स्कॉलरशिप बंद झाली, STची स्कॉलरशिप बंद झाली, वसतिगृहांना जाणारा पैसा बंद झाला. म्हणजे नेमकं तुम्हाला सत्ताधारी म्हणून करायचं काय? तुम्हाला विविध योजनांसाठी पैसा आणायचा आहे तर आणा, पण गोरगरीब दलित समाजातले विद्यार्थी ते शिकू इच्छितात, बाबासाहेबांचा आदर्श ठेवून त्यांचं शिक्षण बंद करणं हे म्हणजे क्रूर काम आहे. क्रूर, अत्यंत मेहनती, अत्यंत गरीब समाजातून आलेली पोरं शिकण्यासाठी म्हणून वसतिगृहात राहतात. अनेक पोरं वसतिगृहातनं IAS IPS झाली आहेत. त्या वसतिगृहांचे पैसे बंद करणे, त्यांच्या शिष्यवृत्त्या रद्द करणं हा या सरकारचा मला वाटतं अजेंडा दिसतोय. आणि म्हणून आम्ही नेहमी म्हणतो की हे सरकार दलित विरोधी आहे, हे सरकार OBC विरुद्ध आहे. OBCच्याही सगळ्या योजना बंद पडल्या. तेव्हा मी सर्व रिपब्लिकन घटकांनी घेतलेल्या निर्णयाचं स्वागत करतो. आणि आपण सगळे जे आंबेडकरांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला चा सन्मान करतो, आपल्याला समान वागणूक दिली जाते, त्याचं कारण एकमेव आहे ते म्हणजे हे संविधान. ते संविधान वाचवलंच पाहिजे ही आमची भूमिका आहे. आणि जसं श्यामदादांनी सांगितलं की महाराष्ट्राचा विजय ह्याचे केंद्रावरती प्रचंड परिणाम होणार आहेत. ते काय होणार आहेत ते मी आत्ता बोलत नाही. महाराष्ट्र आम्ही जिंकूच अशी सध्या स्थिती आहे. आणि ज्या दिवशी हा निकाल लागेल त्याच्यानंतर 2 महिन्यात केंद्रामध्ये काय घडणार आहे ते तुम्ही तुमच्या उघड्या डोळ्यांनी पहा. आणि मी इलेक्शन कमिशनचे पहिल्यांदा आभार मानतोय. ही गोष्ट खरी आहे का माहीत नाही मला. मी घरातनं निघता बायकोनी कानात सांगितली की रश्मी शुक्लांची काय बदली झाली का? म्हणजे अखेरीस इलेक्शन कमिशनला अक्कल आली. मग मला प्रश्न विचारायचा आहे त्या इलेक्शन कमिशनला, कालपर्यंत तर तुम्ही म्हणता तुमच्या हातातच नाही ते, आज हे पाखरू कसं काय तुमच्या हाती लागलं? म्हणजे किती फसवायचं. लोकशाहीमध्ये निवडणूक आयोग एक स्वतंत्र व्यवस्था ही बाबासाहेबांनी का निर्माण केली आणि सर्व संस्थांच्या बाहेर त्याला का ठेवलं? तर ह्या लोकशाहीत जिवंतपणा असला पाहिजे, ह्या या निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता असली पाहिजे. हा एक मोठा विचार घेऊन बाबासाहेबांनी निवडणूक आयोग स्थापन केला. आम्ही मागणी केली, काँग्रेसने केली, राष्ट्रवादीने केली, शिवसेनेने केली की पहिल्यांदा तुम्ही रश्मी शुक्लाला बदला. तेव्हा राजीव नावाचे जे कमिशनर आहेत
त्यांनी सांगितलं आमच्या हातात नाही आहे. आम्ही प्रश्न विचारला की बंगालचा DG तर लगेच बदलले गेला आणि तो तुम्ही बदललात. नाही म्हणाले सरकारचं काम आहे. मला आता त्यांना विचारायचं आहे की याचं एक्सप्लेनेशन द्या ना आता. कारण का आमच्या एका मोठ्या नेत्याने आरोप केला आहे की पोलिसांच्या गाडीतनं पैसे जात आहेत. वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये पोलिसांच्या गाडीतनं पैसे जात आहेत. पैसे किती जात आहेत तर पुण्याला 17 कोटी कॅश पकडली जाते. आज माझ्या मतदारसंघात 75 लाख रुपये कॅश पकडली गेली. कोणी टेम्पोमधनं 138 कोटी रुपयाचं सोनं नेतं. कभी सुना है क्या टेम्पो से ट्रांसपोर्टेशन हो रहा है सोने का? म्हणजे इथल्या लोकशाहीला चा गळा घोटण्यासाठी इथे पैशाचा पाऊस पडतो आहे. सगळ्या मतदारसंघातले रिपोर्टच तसे आहेत. पण पैशाने लोक विकत घेता येत नाही हे सगळ्या निवडणुकांमध्ये दिसलंय. लोकसभेच्या वेळेस पण करोडो रुपये वाटले गेले, पण लोकांनी जे करायचं तेच केलं. त्यामुळे महाराष्ट्राच्या लोकांबद्दल आम्हाला प्रचंड अभिमान आहे. शिव फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रातला, आंबेडकरांच्या संविधानाचा सन्मान करणारा माणूस हा 1 रुपयालाही हात लावणार नाही हा आमचा विश्वास आहे. आणि म्हणूनच आम्ही लोकसभेमध्ये इतका मोठा विजय संपादन केला. तोच विजय पैशाला ठोकर देत आमचे मतदार हे मतदान करतील आणि महाविकास आघाडी तसेच आमचे समर्थकांना विजयाचा टिळा लावतील असा आज आमचा विश्वास आहे. सर्वप्रथम मी महाविकास आघाडीच्या वतीने प्रागतिक रिपब्लिकन पार्टीचे आदरणीय दादा आमचे शामभाऊ गायकवाड साहेब, त्याचबरोबर डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया DPI प्राध्यापक सुकुमार कांबळे साहेब, संस्थाचालक अध्यक्ष अजिंक्य चांदनेजी भैया, प्रदेश काँग्रेस प्रदेशचे अध्यक्ष त्यांचे, या ठिकाणी उपस्थित सर्व आमचे आदरणीय सिनियर मोस्ट सुभाष देसाई साहेब, माझे मोठे बंधू आता जे आपल्याला मार्गदर्शन करत होते जितेंद्र आव्हाड साहेब, मंचकावर उपस्थित सर्व नेतेगण, सर्वांचे मनापासून या ठिकाणी धन्यवाद मानते. आणि सगळ्यात जास्त धन्यवाद मानते की प्रागतिक रिपब्लिकन पार्टी याच्या आघाडीचे आणि डेमोक्रेटिक पार्टीचे मनापासून धन्यवाद मागते. कारण आज राज्याला जी गरज आहे आणि देशासाठी आपण जे करत आहोत, कारण आपल्याला पण माहिती आहे की लोकसभेचे इलेक्शन लढत असताना सातत्याने देशाचं संविधान वाचलं पाहिजे, लोकशाही वाचली पाहिजे आणि असलेली लोकशाहीच्या परंपरा टिकल्या पाहिजेत, ही सातत्याने मागणी आपण करत होतो. आणि त्याप्रमाणे कोणीतरी सांगितलं होतं मी 400च्या पार जाणार, त्याला लोकांनी 240च्या आतमध्ये थांबवण्याचं काम केलेलं आहे. आज भाजपाची काय परिस्थिती, आता जितेंद्र आव्हाड साहेबांनी सांगितलं, आपण सगळेजण सामाजिक क्षेत्रामधले कार्यकर्ते आहात, चळवळीचे नेते आहात. खरं तर सामाजिक न्याय विभागाच्या बाबतीमध्ये बोलण्यासारखं माझ्याकडे खूप आहे. जितेंद्र आव्हाड साहेबांनी थोडंफार सांगितलं. एक तर या विभागाला 2.5 वर्ष जितेंद्र भाऊ मंत्री नाही दिला, मुख्यमंत्र्यांनी स्वतःकडे हे खातं ठेवलं, एक मीटिंग या संदर्भामधली घेण्याचं काम नाही झालं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्यांनी जो स्कॉलरशिपचा विषय काढला, फ्रीशिपचा विषय काढला, मुलांच्या वसतिगृहाचा काढला. मी तर पुढं जाऊन सांगेन की बार्टीचे पैसे गेले का हे माहिती घ्या. बार्टीची मुलं सातत्याने जाऊन त्या फेलोशिपसाठी रोज म्हणजे किती लढा बसले त्या आझाद मैदानामध्ये, त्यांना कोणी भेटायला पण गेलं नाही. आज दुर्दैवाची मागासवर्गीयांची सोसायटीचे प्रश्न आहेत, बाकीचे प्रश्न आहेत. मी दिल्लीमध्ये गेले, दिल्लीमध्ये मी बघितलं आपले UPSCला मुलांना पाठवले, त्यांना पैसे जात नाही आहेत, त्यांच्या राहण्याची व्यवस्था नाही आहे, त्यांना सुरक्षेची व्यवस्था नाही. ती मुलं मला भेटायला आली. ही जबाबदारी कोणाची आहे? राज्य सरकारची. आणि राज्य सरकारला तुम्ही विधानसभेमध्ये किंवा संसदेमध्ये प्रश्न विचाराल तर उत्तर द्यायला कधी हा मंत्री कधी तो मंत्री, कारण खातं मुख्यमंत्री महोदयांकडे, आणि मुख्यमंत्री महोदयांकडे कधी वेळच नव्हतं हे खातं बघायला. म्हणजे आमच्यावरती जो मधल्या काळामध्ये अन्याय झाला आहे. खरं तर मला काका तुम्हाला सांगायला पाहिजे की शासकीय ज्या आता MPSCच्या आपल्याला भरत्या निघतात, 2-2 डिजिटच्या भरत्या निघायला लागल्या, 3 डिजिटच्या पण भरत्या नाही आहेत. त्याही मोठ्या प्रमाणामध्ये पेपर फुटीमुळे थांबल्या. आणि याचं नुकसान काय झालं की मुलांचं एज बार व्हायला लागलेलं आहे. आज मुलांना एकतर सगळीकडे खाजगीकरण चाललेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये. रेल्वे, एअरपोर्ट, सगळ्या सरकारी जे काय म्हणतात संस्था होत्या त्याचं खाजगीकरणाचं चाललेलं आहे. एक तर त्याच्या नोकऱ्या संपल्या लोकांच्या, त्यातून आरक्षण संपवलं. आणि दुसरीकडून ज्या मुलांना सरकारी नोकऱ्या मिळायला अपेक्षित होतं, जवळपास लाखो विद्यार्थी या दाटी वाटतात,
म्हणजे एका पोस्टसाठी 18,000 विद्यार्थ्यांसाठी 18 लाख मुलं आली. मधल्या काळात आपण बघितलं असेल मुंबईमध्ये त्या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये त्या ठिकाणी भरती होती, लाखोच्या संख्येने मुलं त्या ठिकाणी झाली. असा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न राहिला की आज तुम्ही सगळ्यांनी जी भूमिका केली आहे, मी खरंच सांगते, जे भाऊंनी सांगितलं मी त्या मताशी सहमत आहे. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्राचे मनापासून धन्यवाद मानावे तेवढे कमी आहेत. कारण या लोकसभेमध्ये जो रिझल्ट आला किंवा आपण जे बघतोय, म्हणजे आम्ही सुद्धा पहिल्यांदा बघतोय जिथे मग गाड्या सुद्धा ओळखीच्या निघतात, कोणाकोणाच्या गाड्या त्याचे नंबर पण लोक दाखवतात टीव्हीवाले, पण त्यांच्यावर कारवाई होत नाही. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. आता पैसे चालले जसं ते सांगताय, बाकीच्या गोष्टी आपण पण ऐकतोय. कमीत कमी मी राज्य चुनाव आयोगाचे म्हणजे चुनाव आयोगाचे मी मनापासून धन्यवाद देते. राज्य निवडणूक आयोगाचे, त्यांनी या बदल्याच्या थांबवल्या होत्या ना. म्हणजे एक अधिकारी, तोच अधिकारी 5-5 वर्ष 4-4 वर्ष एकाच पोस्टला आहे. पोलीसवाला पण 4-4 वर्ष त्याच पोस्टला आहे. आणि टॅपिंगचे त्यांच्यावर आरोप झाले, पुराव्यानिशी सिद्ध झाले. ते लोक पण त्याच पोझिशनला आहेत. मला तर धन्यवाद द्यायला पाहिजे की ते लोकसभेच्या वेळेला आयुक्त बदलले, त्यावेळेला पण निवडणूक आयोगाला यावं लागलं. आठवते का तुम्हाला? त्यावेळेला पण निवडणूक आयोगाने निर्णय घेतला की आयुक्तांची बदली करा. आता सुद्धा निवडणूक आयोगाला निर्णय घ्यावे लागतात की पोलिसांची बदली करा, बाकीच्यांना पाठवून द्या. म्हणजे या ठिकाणी सरकार किती जे आहे ते दबाव तंत्राचा वापर करते, दडपशाहीचा वापर करते. पण महाराष्ट्राची जनता सूद नाही. महाराष्ट्राच्या जनतेला चांगलं माहिती आहे. आणि मी तुमचं यासाठी कौतुक करते की या प्रसंगी ही मंडळी आपल्याबरोबर आलेली आहेत. म्हणजे ज्यांच्याकडून चळवळीची अपेक्षा आहे, बाबासाहेबांचं संविधान आपण ज्याच्यासाठी लढण्याचं काम करत आहोत, अशा वेळेला महाविकास आघाडी म्हणून आम्ही सगळे एकत्र येऊन जे आहे ते आज ही पत्रकार परिषद घेत आहोत. आम्ही तुमचं मनापासून धन्यवाद करतो, स्वागत करतो आणि येणाऱ्या काळामध्ये आपण अजून मजबूत करूया. म्हणजे आता मला कळलंय की जरांगे पाटील साहेबांनी पण सांगितलेलं आहे, माळ घेतलेली आहे. आजचा दिवस तुम्ही आहात. मला वाटतं सगळ्या समाजाच्या लोकांनी एकत्र येऊन ठरवलं पाहिजे, हा महाराष्ट्र टिकवला पाहिजे. आणि या महाराष्ट्रामध्ये सामाजिक सलोखे बिघडवण्याचं काम कोणी केलं हे जग जाहीर आहे. समाजामध्ये ते निर्माण करण्याचं काम कोणी केलं जग जाहीर आहे. त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्या समाजाच्या लोकांनी एकत्र यावं आणि एकत्र येऊन इलेक्शन लढावं. आणि आम्ही सगळ्यांची एक आहे की ही जी 50% जे आहे आरक्षणाची मर्यादा ती वाढवली गेली पाहिजे, प्रत्येकाला समाजाला प्रतिनिधी मिळालं पाहिजे. ही भूमिका मी सातत्याने मांडलेली आहे. मी ह्याच्यामध्ये खास करून एक गोष्ट जाहीरपणाने सांगतोय की रश्मी शुक्ला या फोन टॅपिंग प्रकरणात दोषी होत्या. पुण्यामधनंच पहिली बातमी फुटली की नाना पटोले यांचा फोन टॅप होत होता. सगळ्या मोठ्या लोकांचे फोन टॅप होते. ते मी पुराव्यानिशी दिले होते, माझ्याकडेच ती यादी होती. सगळ्या पुढाऱ्यांची नावं मुसलमान ठेवण्यात आली होती. अहमद असं तसं. नाना पटोलेंच्या ह्यांचा का टॅप करावा फोन, तर काहीतरी नाव दिलं होतं आणि त्याच्या अमजद खान आणि बाजूला काय लिहिलेलं होतं, काय धंदा करतात, स्मगलिंग, नंबर नाना पटोलेंचा. हे महाराष्ट्राला कळलं पाहिजे. इतकं घाणेरडं काम म्हणजे मला वाईट वाटतं एका स्त्रीने करावं सरकारी दबावाखाली. पेगॅससचा वापर पहिल्यांदा त्यांनीच केला. आपल्याला पेगॅसस माहिती आहे की पेगॅससमधनं तुम्हाला कुठलीही माहिती तुमच्या मोबाईलची समोर कळू शकते. पेगॅससचा सॉफ्टवेअर हे अनेकांच्या टेलिफोनमध्ये इन्सर्ट करण्याचं काम या सरकारची चमचेगिरी करणाऱ्या काही अधिकाऱ्यांनी केलं. माझं सगळ्या पोलिसांवर आरोप नाही. सगळ्या पोलिसांचं म्हणणं आहे की हे सरकार प्रचंड इंटरफिअर करतं आमच्या दैनंदिन कामात, चौकशीमध्ये इंटरफिअर करतं, ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये इंटरफिअर करतं, बदल्यांमध्ये इंटरफिअर करतं. त्यामुळे पोलीस प्रचंड दबावाखाली असतात. म्हणजे चौकशी थांबवावी आणि जर त्या पोलिसांनी ऐकले नाही तर त्याची 8 तासात बदली केली जाते. हे मी उदाहरणासकट कोणी फोन केला हे सांगून सिद्ध करेन, पण मला त्या अधिकाऱ्याला अडचणीत आणायचं नाही. खुनाचं प्रकरण तो शेवटच्या टोकापर्यंत पोचला. मंत्रालयातनं फोन गेले, थांब. मी जेवढा बोललो रागात तेवढ्या रागात नाही. आई बहिणीवरनं शिव्या दिल्या आणि सकाळी 7:30 वाजता त्या माणसाची बदली झाली.
आणि ज्यांनी बदली करून आणली, ज्यांनी वरती फोन फिरवले होते, त्यांनी सकाळी त्याच्या DP वरती बदलीचा कागद ठेवला. म्हणजे काय, माझ्या नादाला लागू नका, कुठल्याही क्षणी बदली करू शकतो. हे पुराव्यासकट कधीतरी मी उघड करीनच. त्यामुळे पोलिसांनीही माझी विनंती आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात तुमची महत्त्वाची भूमिका आहे. इथली लोकशाही आणि संविधान जिवंत ठेवण्याची जशी आमची जबाबदारी, त्याच्यापेक्षा कैक पटीने जास्त तुमची जबाबदारी आहे. केवळ वरचा फोन आला म्हणून केसेस नोंदवणं, वरचा फोन आला म्हणून केसेस न नोंदवणं हे काही योग्य नाही. असं वागू नका. तुम्ही लोकशाहीची हत्या करताना दिसता आहात. सगळेच पोलीस नाही, काही पोलीस. पण जेवढा परिणाम या देशावर होईल तेवढा परिणाम तुमच्यावर देखील होईल, हे लक्षात ठेवा. आज पोलिसांच्या पगारासाठी पैसे नाहीत. पुढच्या महिन्यात शासकीय नोकरांचा पगार देण्यासाठी पैसे नाहीत. अशा परिस्थितीत सर्व शासकीय नोकरांनी महाराष्ट्र महाविकास आघाडीला म्हणजेच इंडिया अलायन्सला मदत करावी, जेणेकरून आमच्या सरकारमध्ये असताना कधी असं दबाव, बदल्या, रातोरात बदल्या अशा कधीच झाल्या नव्हत्या. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, त्यांना इथं पटतच नव्हतं. आणि शरद पवार साहेबांना आजही पोलीस का मानतात, तर त्यांनी ते मुख्यमंत्री असताना किंवा त्यांच्या मंत्रिमंडळातले मंत्री असताना त्यांनी कधीही हस्तक्षेप केला नाही. पोलिसांनी पोलिसांचं काम करावं, योग्य रीतीने करावं, त्याच्यावर आमचा विश्वास आहे आमचा. तेव्हा पोलिसांनी राजकीय दडपणाखाली न येता तुम्हाला जी शपथ घातलेली आहे, तुम्ही जी शपथ घेतलेली आहे ती पाळावी, एवढीच माझी सर्व पोलिसांना विनम्र हात जोडून विनंती आहे. या 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 ना तुम्ही या. जय हिंद. अरे आवाज उठाओ, जय हिंद. क्यों खामोश हो? मैं पुलिस वाला हूं और क्या हो, जवान हूं. पुलिस वाला कभी बूढ़ा नहीं होता, लेकिन पुलिस की जो भूमिका है वो बहुत अहम है, समझ लीजिए. मैं आप सब लोगों के साथ क्यों हूं? यही लोग नहीं, आप लोगों को भी धोखा है, समझ लो. इसलिए मैंने सबको क्या दिया है, संविधान की प्रास्ताविका, और पीछे क्या है, कर्तव्य. ये मत भूलो कि हर अधिकार के साथ कर्तव्य होता है. पुलिस की बात हुई, मैं पुलिस वाला हूं, उसका मुझे अभिमान है. लेकिन पुलिस में दो तरह के लोग हैं. एक बिल्कुल अच्छे, साफ, ईमानदार. आपण आज हे करूया. दूसरे कहने की जरूरत है कर्मचाऱ्यांमधली कॉन्ट्रॅक्ट है क्या? जरूर पूछे, सवाल पूछ रहा हूं. रद्द करून टाकू. नहीं है ना? समझो, मी बोलतो. ऐसे लोगों को हटाओ. धोखा जो हमें सभी को है, उसमें पुलिस की भूमिका बहुत अहम है. इसलिए जितने अच्छे पुलिस वाले हैं उनके साथ खड़े रहो, उनका हौसला बढ़ाओ. लेकिन साथ ही जो बदमाश पुलिस हैं उनको उनकी जगह दिखाओ. और मैं तो एक कदम आगे बढ़ूंगा, सिर्फ पुलिस ही नहीं, जजेस को भी कंट्रोल करना बहुत जरूरी है. और ये मैं अपने अनुभव से कह रहा हूं. नहीं, हंसने जैसी बात नहीं जनाब, आप हंस रहे हो, इसमें हंसने जैसी बात नहीं है, बहुत सीरियस बात है. एक बदमाश पुलिस वाला अगर आपको अंदर डाल देता है ना, 15, 20, 25 साल तक सड़ते रहोगे, जज आपकी केस को देखेगा भी नहीं. क्या कहेगा? जब चार्जशीट, जब ट्रायल होगी तब देखेंगे. ट्रायल कब होगी? अगर किसी पैसे वाले ने आपको जब फंसाया है तो वो देखेगा कि 15, 20, 30 साल तक आपकी ट्रायल ही नहीं होगी. जिस ऑफेंस के लिए आपको पकड़ा है उससे ज्यादा साल आप जेल में सड़ते रहोगे. तो दोस्तों, हम सब धोखे में हैं, समझ लो. आप भी धोखे में हो. इसलिए हमें क्या चाहिए?
कानून का राज चाहिए। मैं बिल्कुल खुलेआम कहना चाहता हूं, हर पक्ष के बहुत बड़े बड़े नेता, जब मैंने उनके कार्यकर्ताओं को पकड़ा तो उन्होंने मुझे सपोर्ट दिया है। उसमें शंकरराव चौहान जी से लेकर आदरणीय शंकरराव चौहान, आदरणीय पवार साहब, आदरणीय शिंदे साहब, किन के नाम होना, बाला साहब ठाकरे, हर किसी ने मेरी बात सही थी इसलिए मुझे सपोर्ट किया, हर किसी ने। तो जरूरत है अच्छे पुलिस की, अच्छे पुलिस के साथ बिल्कुल खड़े रहिए, अन्याय सहन मत कीजिए, बुरे पुलिसों को और बुरे जजेस को भी उनकी जगह दिखाइए। मैं इतने कहना था, अपनी ताकत पहचानो, आप बदलाव ला सकते हो, हम बदलाव ला सकते हैं। और किस लिए बदलाव लाना है? तो कानून का राज चाहिए, इसके लिए बदलाव लाना है। और मैं बिल्कुल अभिमान से और पूरे दिल से कह सकता हूं कि यहां जो लोग भी बैठे हुए हैं, ये लोग कानून का राज बिल्कुल लाएंगे, राज्य घटना को बचाएंगे, और इसमें हम सबको हमारा साथ देना है। अगर मैंने कॉन्स्टिट्यूशन पढ़ा तो किसने दिया है? ये हमने हमी को दिया है। तो दोस्तों, कॉन्स्टिट्यूशन समझिए, अपने कर्तव्य समझिए, अपनी जिम्मेदारियां समझिए और उसका पालन कीजिए। जय हिंद। एक महत्वाची गोष्ट सांगतो की चतुर्थ श्रेणी कर्मचारी जे आहेत, जिल्हा परिषद, महानगरपालिका, मंत्रालय, ह्याच्यामधली जी कॉन्ट्रॅक्च्युअल सिस्टीम कॉन्ट्रॅक्टर्सचे खिशे भरण्यासाठी आहे, ज्याच्यामध्ये अनेक जण हे राजकारणातले आहेत, डमी कंपनीज काढतात आणि अब्जोनी रुपये खिशात घालतात। आम्ही सगळेजण बसणार आहोत, ह्याच्यावरती धीर गंभीर विचार होईल आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी हे कॉन्ट्रॅक्टवर घेऊ नये असं ह्यांचंही म्हणणं आहे, माझंही आहे आणि ह्यांचंही आहे। परमनंट नोकऱ्या जर आपण देऊ शकतो तर कॉन्ट्रॅक्ट लेबरमधनं एक्सप्लॉयटेशन का करायचं? आपण किती पगार देतो? त्याच्यातले 5,000 रुपये कापून त्यांच्या हातात जातात, 5,000 रुपये कापतात। ग्रॅच्युटी, प्रॉव्हिडंट फंड, कशाचा आतापता नाही, इन्शुरन्स नाही, उद्या काय झालं बायकोला विचारणार कोण नाही। त्यामुळे या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची जी अस्वस्थता आहे ती ही कुठेतरी कमी केली पाहिजे, कमी नाही संपवली पाहिजे, आणि त्याच्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत हे सांगण्यासाठी मी परत माईक घेतली। अशा रीतीने महाविकास आघाडी आणि प्रागतिक रिपब्लिकन पक्ष यांची संयुक्त पत्रकार परिषद तिथे झाली आहे, होत आहे। जे निवेदन आणि त्याच्यातून जे मुद्दे श्यामदादा गायकवाड आणि प्रागतिक रिपब्लिकन पक्षाने दिलेले पुष्कळ मुद्दे आहेत, पण त्याच्यातले बरेचसे मुद्दे हे माझ्या माहितीप्रमाणे आमची जी जाहीरनामा समिती आहे महाविकास आघाडी, ते वचननाम्यातच घेण्याचं ठरवलेलं आहे। त्यामुळे पुष्कळच्या प्रमाणात म्हणजे बहुतेक सर्वच ठिकाणी त्यांचं आमचं ही मानसिकता एकच आहे। आणि मग राज्यात जातीनीय जनगणना करण्यात यावी ही मागणी असो, किंवा आरक्षणाची 50% मर्यादा वाढवून ती 75% घ्यावी, यासाठी दबाव वाढवणं असो, ह्या मागण्या पूर्णपणे आम्ही सहमत आहोत। आणि वर्गीकरणाबाबत काही दिवसात आता वचननामा जो प्रसिद्ध होईल तिथे आपण नंतर बोलू। शिष्यवृत्त्यांच्या बाबतीत जितेंद्र आव्हाड आणि वर्षाताईंनी अगदी सविस्तर सांगितलेलं आहे। ही तर आमची कमिटमेंटच आहे। अशा ज्या काही गोष्टी आहेत, झोपडपट्ट्याच्या बद्दल आपण जे बोललेले आहेत आणि जी काही दुरवस्था झालेली आहे ती किती दुरुस्त करावी लागणार आहे, ते ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या तुमच्या आणि आमच्या विचारांमध्ये एकरूप झालेल्या अशा गोष्टी आहेत। त्यामुळे आपण चिंता करू नका। त्याचबरोबरीने मी इथे स्पष्ट करतो, आम्ही आमच्या सर्व वरिष्ठ नेत्यांची
किंवा प्रत्येक पक्षप्रमुखांशी सुद्धा या बाबतीत सविस्तरपणे मी बोललेलो आहोत. जरी ह्या जागा वाटपामध्ये आम्हाला ह्या गटांना तिथे सामावून घेता आलं नाही, तरी सुद्धा येणाऱ्या सत्तेमध्ये या सर्व सामाजिक संघटना, रिपब्लिकन गट जे आहेत त्यांना मान सन्मानाची वागणूक मिळेल. अनेक संधी येतात ज्याच्याद्वारे आपल्याला महाराष्ट्राची जनतेची सेवा करायची आहे. काही चांगल्या पदांची सुद्धा नियुक्ती ही सुद्धा आपल्याला संधी मिळते. त्या सर्व वेळेला आपल्याला निश्चितपणानं आम्ही विसरणार नाही एवढं या ठिकाणी मी नमूद करतो. मला असं वाटतं की बरेच सविस्तरपणानं बोलणं झालेलं आहे. काय प्रश्न असतील तर विचार. असेल तर विचारा. एक मिनट, हिंदी में देखो ऐसा है, सुनिए. रश्मि शुक्ला के बारे में हमने चुनाव आयुक्त को जब वो बंबई आए थे तब निवेदन दिया था कि उसका तुरंत तबादला होना चाहिए. तबादला तो हुआ नहीं, लेकिन चुनाव आयोग ने जो कहा वो बहुत हंसने वाली चीज थी. उन्होंने कहा कि हमारे अधिकार में ही नहीं है, वो तो सिर्फ सरकार कर सकती है. तब हमने कहा कि बंगाल के डीजी को आपने 3 घंटे में भेज दिया घर, तो तब क्या अलग पुस्तिका थी न्याय की, और अलग पुस्तिका है न्याय की महाराष्ट्र में. लगता है वो पुस्तिका उनको मिली नहीं घर की, और इसलिए निर्णय हो गया आज रश्मि शुक्ला का ट्रांसफर हो गया. रश्मि शुक्ला जी, मैं उनके ऊपर वैयक्तिक आरोप नहीं करूंगा. फोन टैपिंग में कौन इन्वॉल्व था? हमारे नाना पटोले जी कांग्रेस के, वो एक याद आ रहा है, ऐसे ने बहुत फोन टैप किए उन्होंने. उनका नाम कोडवर्ड रखा था अमजद खान, और उनका प्रोफेशन क्या दिखाया था? स्मगलिंग. नंबर नाना पटोले का, और फोन टैप किया जा रहा है. मैं कहता हूं कि 2019 में महाराष्ट्र का एक भी नेता ऐसा नहीं है विरोधी पक्ष में जिसका फोन टैप नहीं हुआ था. और आज भी मैं कहता हूं कि आज भी फोन टैपिंग चालू है, लगातार चालू है, और इसको ऑब्जर्वेशन के नीचे रखा गया है. और पेगासस नाम का जो सॉफ्टवेयर है उसका खुले आम वापर हो रहा है. कोई सेफ नहीं ऑपोजिशन में, सब ऑपोजिशन लीडर्स के फोन टैप हो रहे हैं. और इसी के लिए रश्मि शुक्ला दोषी पाई गई थी, उसके ऊपर आरोप हुआते हैं, हमने प्रूव करके दिखाया था. और चुनाव आयोग दूर आए दुरुस्त आए, देरी हुई, लेकिन चलो हो गया. लेकिन ये जो कहना था कि हमारे हाथ में ही नहीं, अब इनके हाथ में कैसा आया, इसका जवाब तो दो. एक सवाल और है, जो रीबेल्स थे, आप 3 बजे तक आखिरी समय था नामांकन वापस लेने का, अभी तक कोई आंकड़ा, मतलब तीनों पार्टी नहीं. ऐसा है कि मैं तो गाड़ी में था, मैं तो ठाणा से आता हूँ ना भाई, तो मैं 2 बजे से गाड़ी में बैठा, इधर आया 2:15 बजे. मुझे कैसा पता चलेगा? कुछ जानकारी वर्षा की सवाल का सही सर, वो भी गाड़ी में ही थी. नहीं, हमारे सभी लोग ने पीछे लिया है. हमारा सबका कहना यही है कि महाविकास आघाड़ी का जो अधिकृत उम्मीदवार होगा उसके लिए सभी मिलके काम करेंगे. जितने भी हमारे थे सभी ने पीछे ले लिया है, और आने वाले दिनों में महाविकास आघाड़ी की सरकार बनानी है. आज तो ये बनानी नहीं, बनेगी. बिल्कुल. तो इसीलिए सभी लोग साथ में मिलके काम करेंगे, और इस राज्य का मुख्यमंत्री महाविकास आघाड़ी का बैठेगा. महाराष्ट्र का शेयर जो था 15% से घट के 13% पे आ गया. 13 और 1% भी जो है बिलियंस ऑफ डॉलर्स का होता है. तो इस गिरावट की आप ऐसा है कि महाराष्ट्र की जो आर्थिक परिस्थिति है वो पूरी चूर चूर हो चुकी है. हमारी पूरी तिजोरियाँ खाली है. हमने पुलिस का तनख्वाह नहीं दिया है. अगर यही हालत हुई तो राज्य सरकार के कर्मचारियों का जो तनख्वाह है वो हम अगले महीने में दे नहीं सकेंगे. जो इम्बैलेंस हुआ है, फाइनेंशियल इम्बैलेंस, उसके वजह से हर हफ्ते हमारी सरकार है ना,
भले वो चला रहे हैं, लेकिन सरकार महाराष्ट्र की है। 3,000 करोड़ रुपया 3,000 करोड़ रुपया हर हफ्ते में कर्जा ले रही है। 12,000 रुपये महीने को हो गया, कहां से देने वाले हैं? जब तिजोरी में पैसा ही नहीं है तो कहां से देने वाले हैं? तो जीडीपी नीचे आना ये तो इतना ही था। 13 ये बहुत संभाल के आपने बोला है, वो 10 तक आया है। अजून क्या प्रश्न है? नाही एकच नका ना, दुसऱ्यांना पण विचारू. महाविकास आघाडीची लोक ठरल केल्यामध्ये काय काय माघार घेतलेली नाही. पंढरपूर मध्ये होते त्यांनी माघार घेतलेली नाही. सगळं होईल, बघूया जरा, वाट बघूया, थांबा. नाही, मैत्रीपूर्ण लढत कुठेही होणार नाही. कोल्हापूरमध्ये अधिकृत उमेदवार असलेल्या व्यक्तीने मधु मित्र राजे या अधिकृत उमेदवार त्यांनी अर्ज मागे घेतला शेवटी, त्यावरून भांडण झालं सतेज पाटील आणि संभाजीराजे यांचं. याच्याबद्दल आम्हाला काही अधिकृत उमेदवार काँग्रेसच्या मागे घेतलं आणि ज्याला बदलून देण्यात आला होता तो माणूस अपक्ष म्हणून शिंदे गटाकडे संपर्क आहे. नाही, याबद्दल आम्हाला माहिती नाही. माहिती दादा एक प्रश्न आहे, श्यामदादा घ्या. तुमची ही प्रागतिक आघाडी महाविकास आघाडीवर कायम राहणार का फक्त निवडणुकीपुरतं हे आहे? हे जरा स्पष्ट करा. नाही, असं आहे की जोपर्यंत महाविकास आघाडी फुले आंबेडकरी तत्वज्ञानाच्या बरोबर आहे, वैचारिकतेच्या बरोबर आहे, तोपर्यंत आम्ही त्यांच्या बरोबर आहोत. समाजवादी पार्टी के नेता जो भिवंडी के उम्मीदवार हैं, रईस ने मांग किया है महायुति से कि मुस्लिम जो समुदाय है उनको आरक्षण मैनिफेस्टो में लाया जाए, ऐसा बातें मांग किया महाविकास हाईकोर्ट, महाराष्ट्र हाईकोर्ट ने जो कहा है उसका अमल हम करेंगे। ये बिल्कुल हमने हमारे मैनिफेस्टो में लिया है और सबको आरक्षण मिलना चाहिए। इसके लिए तो हम कह रहे हैं कि आरक्षण की मर्यादा जो 50% पे है उसको बढ़ाया जाए, क्योंकि बिहार में जो जाति निहाय जनसंख्या हुई उसमें 85% ये पिछड़े, दलित और अन्य समाज के पाए गए। इसलिए तो हम कहते हैं कि जाति निहाय जनगणना करो, एक बार पानी का पानी, दूध का दूध, पानी का पानी हो जाएगा। तो आरक्षण के खिलाफ जो एक गुस्सा उठाया जाता है, लोगों को भड़काया जाता है, खत्म ही हो जाएगा। मैं महाराष्ट्र का बताता हूँ। भुजबल साहब क्या बोलते हैं? 54% ओबीसी है, बोलते हैं कि नहीं बोलते? ये तो मैं नहीं बोलता हूँ। 10% आदिवासी, 64%, 12-13% शेड्यूल कास्ट, कितना हो गया? 75 के ऊपर तो इधर ही चले गए। तो जनगणना करो ना, एक बार ही सबको बता दो भाई ये पिछड़ा है, अति पिछड़ा है, ये है, वो है। तो समाज में जो वो नहीं होगा। अगर ओबीसी 54% है तो आपको उनको आरक्षण देना है भाई, ये संविधान ने दिया है और उसको सुप्रीम कोर्ट ने उसको थप्पा मार के दिया है। नहीं, इसीलिए हम लोग, देखो ऐसा है, मैंने पहले ही कहा कि ये हमको करना है, लेकिन पहला क्या करना है? जो हाईकोर्ट ने कहा वो पहला देना है, क्योंकि हाईकोर्ट ने उसको टिक मार्क कर दिया कि ये दे दो, तो ये आघाड़ी सरकार ने उसको रोक के रखा है। हम उसको दे देंगे। और जाति निहाय जनगणना ये हमारी मांग है और इस मांग के लिए हम लड़ते रहेंगे। बिल्कुल हमारी मांग यही है कि जाति न्याय जनगणना होनी चाहिए और जिसका जितना पद उसको मिलना चाहिए। वर्षा जी, एक सवाल है कि आज बीजेपी जिसमें आरोप लगाया कि कांग्रेस ने जो वादे किए थे कर्नाटक में, तेलंगाना में और हिमाचल में, वहां पर सैलरी का संकट है, बहुत सारे वादे पूरे नहीं किए गए। हिमाचल की तो खबरें भी बहुत सारी आई, आपने देखा होगा। क्या यहाँ पर क्या मैनिफेस्टो में जिस तरह से आप चीजें आप लोग बता रहे हैं, 6 तारीख को आप आइए बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स में। आपको मालूम है हमारे आदरणीय नेता मल्लिकार्जुन खड़गे साहब, आदरणीय राहुल गांधी जी, आदरणीय शरद चंद्र पवार जी, आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे जी और सभी आदरणीय नेता, अभी सुनिए ना बात, अभी आपने सवाल पूछा तो जवाब आपने तय करेंगे ना, मुझे देना है, मैं दूंगी। आने वाले हैं
और जो बात कर रहे हैं पहले तो वो अपने गरेबान में झाके, हम तो 15 लाख का इंतजार कर रहे हैं, 1500 की बात कर रहे हैं। तो ऐसा है, हमारा यही कहना है कि ये जो बोल रहे हैं उन्होंने क्या वादे किए, उन्होंने गले की हड्डी का, जुमला का, कर्नाटक में क्या हो रहा है सबको पता है, तेलंगाना में क्या हो रहा है सबको पता है, योजनाएं परसों ही आपके पेपर में भी एक ऐड आई थी। तो मुझे ऐसा लगता है कि सबको पता है कि क्या हो रहा है। झूठ बोलना और सरेआम झूठ बोलना, बार बार झूठ बोलना, उसका नाम भाजपा। तेलंगाना का मार्केट का फोटो देखा क्या पेपर हाँ में? वही तो उन्होंने पेपर में छापा, इसलिए मैंने बोला। नहीं, एक मिनट था, देखा? हाँ। नहीं, मैं सवाल पूछ रहा हूँ आपसे। नहीं देखा तो फिर आपको आपके सवाल को जवाब देना कि सही नहीं हमारी है। हिम्मत नहीं होती। चलो एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।